वियाना रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे. आपण करणार आहे दुधी भोपळ्याची भाजी करणार आहे. पहिले आपण दुधी भोपळा आहे तो शिजवून घेऊया. तर त्याला बारीक चिरून घेतलेला आहे आणि स्वच्छ धुवून घेतला आहे. त्याला एका कढईमध्ये टाकून 1 ग्लास पाणी टाकून आणि जरासं मीठ टाकायचं आणि शिजवून घेऊया. तर 10 ते 15 मिनटात दुधी भोपळा छानपैकी शिजला आहे. त्याला आपण पिळून आणि काढून घेऊया. त्याच कढईमध्ये आपण जरासं तेल टाकूया. तेल तापलं की त्यात जिरं आणि लसूण आहे टेचून घेतलेला तो सुद्धा टाकूया. आपण कांदा टोमॅटोचा वापर नाही करणार आहे. तर लसूण छान भाजून झालं आहे. त्यातच 2 चमचे लाल तिखट टाकूया, अर्धा चमचा हळद आणि हिंग टाकूया. तर व्यवस्थित असा मसाला भाजून घेऊया. गॅस बंद करायचा का की आपला मसाला करपू शकतो. त्यात चवीनुसार मीठ टाकूया. तर मसाला छान भाजून झाला. त्यातच आपण दुधी भोपळा आहे तो शिजवून घेतलेला त्यालाच व्यवस्थित असा पिळून घेतलेला आहे. तर व्यवस्थित असं सर्व परतून घेऊया. त्यातच दही आहे आंबट. 2 मिनटं छानपैकी परतून घेऊया. आपण दुधी पहिले शिजवून घेतलेली म्हणून लई शिजवायची गरज नाही. तर रेडी झाली आपली दुधी भोपळ्याची भाजी. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा विसरू नका.